कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी उसगावमध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पदयात्रेला सुरुवात झाली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रियदर्शनी, बाबानगर, मदिना कॉलनी, शांतीसागर कॉलनी, स्वामी समर्थ मंदिर, रेडेकर गल्ली, चौगुले गल्ली, ब्रह्मनाथ चौक, धनगर गल्ली, कदम गल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिंदे कॉलनी, दोस्ती ग्रुप, सत्य ग्रुप, छावा ग्रुप, युवा स्पोर्ट्स, मेन रोड या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता। मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी आमदार ऋतुराज पाटील यांचं उत्साहानं स्वागत केलं। पदयात्रेच्या मार्गावर आमदार पाटील यांच्यावर जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली। या संपूर्ण मार्गावर आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। काँग्रेसचं चिन्ह असलेले झेंडे हातात घेऊन गळ्यात स्कार्फ घालून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पदयात्रेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपानं कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाला एक प्रामाणिक आणि निष्कलंक आमदार मिळाले असून कामाच्या माध्यमातून त्यांनी आमदार कसा असावा हे दाखवून दिलं असून येत्या 20 तारखेला मोठ्या मताधिक्यानं त्यांना निवडून देऊया असं आवाहन केलं। माजी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वळकुंजे, माजी सरपंच सुरेखा चौगुले, करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती पूनम जाधव, माजी सरपंच अश्विनी चव्हाण, माजी सरपंच संजीवनी वळकुंजे, माजी उपसरपंच गौरी मुसळे, संध्याताई वसुगडे, सारिका माने, जयश्री माळी, सुरेखा कदम, त्रिशा पाटील, आशा यादव, अश्विनी ऐतवडेकर, अर्चना महाडिक, लता नार्वेकर, शीतल कदम, शिल्पा कुराडे, आशा केसकर, अर्चना करी, सिद्धी मोळे, जयश्री रेडेकर, सुप्रिया मदुगडे, जयश्री यादव हिरेमठ, पाटील, पठाडे, कीर्ती यांच्यासह विविध महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा पदयात्रेत सहभाग होता। सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच तुषार पाटील, माजी उपसरपंच विराग करी, कीर्ती मसुटे, महेश जाधव, अशोक निगडे, सतीश मुसळे, दिनकर पवार, प्रदीप बागडी, प्रशांत जाधव, गुरु माने, संजय निगडे, सुनील पवार, दीपक रेडेकर, दत्ता यादव, संजय वतनदार यांच्यासह गावातील तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले।